श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर उद्या आहे 4 ऑगस्ट रविवार आणि उद्या आलेल्या आहे दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या. तर या दीप अमावस्येला आषाढी अमावस्या, गठारी अमावस्या, दर्श अमावस्या म्हणून ओळखले जाते. तर पहा, अमावस्या ही तिथी पितरांसाठी समर्पित आहे किंवा याच दिवशी आपण लक्ष्मी व भगवान विष्णू यांचीही पूजा करतो. त्याचबरोबर आषाढ अमावस्येला आपण दिव्यांचीही पूजा करतो. तर या दिवशी दिव्यांची पूजा करायला विशेष महत्त्व आहे. आणि आषाढ अमावस्या हा आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना हा चालू होत असतो. त्यामुळे ही आषाढी अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते. तर पहा, आषाढ महिना हा भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी येते. त्याचबरोबर पितृदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा महिना खास मानला जातो. अनेक वेळा आपण केलेल्या कळत नकळत चुकांमुळे माणसांना पितृदोष हा लागतो. म्हणून आषाढ अमावस्याच्या दिवशी वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपण काही उपाय केल्याने पितृदोष किंवा घराला लागलेला पितृदोष कमी होतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे. तर उद्या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे आणि अंघोळ करायची आहे. आणि ही वस्तू टाकल्यामुळे आपल्यामधली नकारात्मक शक्ती, पितृबाधा, त्याचबरोबर कर्णीबाधा, शत्रुपीडा नष्ट होणार आहे आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होणार आहे. मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर पहा, आषाढी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्यास खूप महत्त्व आहे. म्हणजेच आपण जर पवित्र नदीमध्ये स्नान करून पितृपूजा केली तर आपल्याला खूप फायदे होत असतात. आणि या अमावस्येला गंगा नदी स्नान केल्याने किंवा पवित्र पाण्याने आंघोळ केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. तसेच या दिवशी पवित्र नदी स्नान केल्याने वाईट कर्म पापांचाही नाश होतो. जर आपल्याला काही दोष लागले असतील, कोणी काही करणी बाधा केली असेल, वारंवार आपल्याला आपल्या शत्रूचा त्रास होत असेल, त्याचबरोबर गरिबी आणि दरिद्री तुमची पाठ सोडत नसेल, तर नक्कीच तुम्ही आषाढी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करा. जर तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य झाले नाही तर घरच्या घरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून अंघोळ केल्याने तुम्हाला पवित्र नदी स्नान केल्याचे पुण्य मिळेल. त्याचबरोबर बघा, आपल्या आयुष्यात अशी काही लोक असतात त्यांना आपलं चांगलं बघवत नाही. आपले ते शत्रू असतात आणि बऱ्याच वेळा ते आपलं वाईट होण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि बऱ्याच वेळा अशा लोकांमुळे सुद्धा आपल्या जीवनात अडचणी यायला सुरुवात होते. त्यामुळे आपलं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही. त्याचबरोबर मनामध्ये भरपूर दिवसापासून कोणती तरी इच्छा आहे आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट करत असतो. परंतु कधीकधी मेहनत आणि कष्ट करूनही कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही. जर आपल्याला पितृदोष लागला असेल किंवा आपल्या कुंडलीतील ग्रह कमकुवत असतील, अशा या समस्या आपल्यासोबत घडत असतात. आणि जेव्हा विशेष तिथी असते तेव्हा त्या तिथीला पवित्र नद्यांवरती किंवा गंगेवरती किंवा तीर्थक्षेत्री
स्नान करायला विशेष महत्त्व दिले जाते. परंतु आता आपल्या सर्वांनाच पवित्र गंगेवरती किंवा तीर्थक्षेत्री जाणे शक्य नाही. अशा वेळी जर आपण घरच्या घरीच अमावास्या, पौर्णिमा किंवा कोणत्याही तिथीला वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर नक्कीच त्याचा फायदा होतो व पवित्र गंगेवरती स्नान केलेल्याचे पुण्य आपल्याला मिळते आणि जीवनातील अनेक अडचणी ह्या कमी होतात. म्हणून तुम्हाला उद्या सकाळी मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. उठल्यानंतर पहा, तुम्ही अंघोळीला पाणी काढायचं आहे. जर या दिवशी जर थंड पाण्याने अंघोळ केली तरीही चालेल किंवा गरम किंवा कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर पहा, या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर गंगाजल टाकायचे आहे. कारण या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणे जमत नाही, म्हणून या पाण्यामध्ये चमचाभर होईना आपल्याला गंगाजल टाकायचे आहे. जर तुम्ही हे गंगाजल पवित्र नद्यांमधून किंवा तीर्थक्षेत्रावरून आणलेले असेल तेही चालेल, किंवा तुम्ही हे ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी 20 ते 30 रुपयाला हे गंगाजल मिळून जाते. तिथून आणून आपल्या घरामध्ये ठेवू शकता व त्यातील 1 चमचाभर गंगाजल तुम्ही या पाण्यात टाकू शकता. आता हे गंगाजल टाकल्यामुळे तुम्हाला पवित्र नदीवरती स्नान केलेल्याचे पुण्य मिळणार आहे आणि पितृ हे प्रसन्न होतात आणि यामुळेच आपल्या जीवनातील यशाचे जे मार्ग आहेत ते सर्व खुले होतात. त्याचबरोबर पुढची वस्तू जी आहे ती टाकायची आहे म्हणजे खडे मीठ. जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठही टाकू शकता. तर मीठ हे जीवनातील नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करत असते आणि जर खडे मीठ टाकले तर आपल्याला लागलेला पितृदोष, नकारात्मकता, करणी बाधा किंवा कोणी लावलेला दोष असतो ते दोष दूर होतात. त्यामुळे या दिवशी थोडेसे का होईना खडे मीठ हे अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे आणि याचबरोबर प्रखर पितृदोष किंवा पितरांचा त्रास दूर होण्यासाठी या पाण्यामध्ये थोडेसे का होईना आपल्याला काळे तीळ या अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत. बघा, तर अमावास्येच्या दिवशी काही जण हे पवित्र नदीवरती जाऊन स्नान करून काळे तीळ जे आहेत ते अर्पण करत असतात आणि हे तीळ अर्पण केल्याने कितीही प्रखर दोष असला तर तो कमी होतो आणि पितृ हे प्रसन्न होतात. म्हणून या दिवशी अगदी थोडेसे का होईना पण काळे तीळ हे आवर्जून टाकावेत. त्याचबरोबर पहा, अमावास्या तिथीला माता लक्ष्मीची पूजा केली जाते, म्हणून या अंघोळीच्या पाण्यामध्ये एखादं छोटंसं तुळशीचं पानही तुम्ही टाकू शकता आणि तुळशीचं पान टाकल्यामुळे आपली जी गरिबी आहे, दरिद्री आहे ती नष्ट होणार आहे. पहा, असे म्हणतात की एकादशी, अमावास्या, पौर्णिमा या दिवशी जर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकले तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि म्हणूनच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पान हे टाकायचे आहे आणि यामुळेच आपली गरिबी, दरिद्री आणि पैसे येण्याचे सर्व मार्ग हे खुले होतात आणि म्हणूनच आपल्याला या सर्व वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि हे स्नान करायचे आहे. आणि हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करत असतात. काही जण पहा, 1 तांब्या डोक्यावरती किंवा गुडघ्यावरती असे ओतून घेत असतात, पण पहा हे एकदम चुकीचे आहे. तर सर्वप्रथम आपण आंघोळ करण्यासाठी मांडी घालून बसायचे आहे. त्यानंतर 1 तांब्या भरून घेऊन तो आपल्या उजव्या खांद्यावरती ओतायचा आहे. त्यानंतर दुसरा तांब्या भरून घेऊन तो आपल्या डाव्या खांद्यावरती ओतायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्नान करायचे आहे आणि त्यानंतर डोक्यावरती पाणी घेऊन आपल्याला हे स्नान करायचे आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही
आषाढ अमावस्येच्या दिवशी स्नान केले तर तुमचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. तसेच तुम्हाला लागलेला पितृदोष, नकारात्मकता, करणी बाधा ही दूर होईल. तर पहा, अशा प्रकारे तुम्हाला ही अंघोळ करायची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.